आरती रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपली रेसिपी आहे पिझ्झा। चला तर मग करूया सुरुवात पिझ्झाला। पिझ्झासाठी लागणारे साहित्य: मैदा, सॉस, शेजवान चटणी, थोडंसं मीठ, दही, बटर आणि चीज। बाकीचं भाज्या आहेत, कांदा आहे, थोडा टोमॅटो, 2 शिमला मिरच्या, खायचा सोडा आहे आणि थोडं बेकिंग पावडर आहे। सुरुवात करू आपण पिझ्झाचा पहिला बेस बनवण्यासाठी। चला तर मग बेस बनवण्यासाठी 1 वाटी मैदा आणि थोडासा सोडा टाकणार आहे, थोडीशी टाकणार आहे आणि थोडं आणि मीठ, आणि त्याच्यामध्ये थोडं दही सुद्धा टाकणार आहे। दही छोटं 5-6 चमचे घेतले तरी चालेल। चवीनुसार मीठ घ्या, तुम्हाला कसं लागतं तसं। आणि हे दही हे दही टाकून छान हलक्या हाताने मिक्स करायचे आपल्याला। आता आपण मिक्स करून घेऊ छानपैकी। थोडंसं पाणी लागेल, थोडंसं घ्यायचं आपल्या हाताने नॉर्मली त्याचा डो बनवण्यासाठी, आणि ते मळून आपण 15 ते 20 मिनटं तसंच ठेवणार आहोत झाकून, थोडासा तेलाचा हात लावून। आता आपला डो तयार आहे, आपण त्याला आता झाकून ठेवू। आणि एका साईडला शिमला आणि कांदा ते थोडंसं तेलामध्ये मीठ टाकून थोडंसं 1 मिनटासाठी फ्राय करून घेऊ, जेणेकरून त्याला चव लागेल। थोडंसं तेल टाकू, एकदम थोडंसं, जेणेकरून फक्त वाफलेल। आता आपण त्यात शिमला टाकून घेऊ। गरम झालं असेल तर तेल अजून थोडंसं गरम व्हायला बाकी आहे। तेल गरम झाले, आता आपण त्यात पहिला कांदा टाकून घेऊ। कांदा चौकोनी आणि शिमला ही थोडी चौकोनी करूनच कापून घेतलेली, आणि शिमला स्वच्छ धुवून घ्या। थोडंसं मीठ टाकून 1 मिनटासाठी फक्त वाफ येईपर्यंत हे छान वाफरलेलं आहे। तोपर्यंत आपण बेस तयार करून घेऊ। चला बेस तयार करायला घेऊ। ह्याचे मी 2 करणार आहेत पिझ्झा। आपला 1 गोळा मी साईडला ठेवणार आहे। हा एवढा घेतलेला आहे मी, आणि आता आपण ह्याला हलक्या हाताने लाटून घेऊ। थोडासा जाडच ठेवायचा कडेकडेने, जेणेकरून करपणार नाही, तो कडेच्या साईडने कडक होणार नाही कड। हा पिझ्झाचा बेस तयार आहे। आपण ह्याला जराशी छिद्रे पाडण्यासाठी असा चमच्याचा वापर करूया। पूर्ण असा पिझ्झावर ह्या बेसवर पूर्ण छिद्रे पाडून घ्यायची हलक्या हलक्या हाताने, आणि ह्याला गरम पॅनमध्ये ठेवायचा। दोन्ही साईडने भाजायचा खरपूस नॉर्मली। मध्ये थोडं बटर टाकून घेऊ आपण। छानपैकी सगळीकडे लावून द्यायचं बटर, जेणेकरून करपणार नाही आपला बेस। थोडा हाय फ्लेमवरच ठेवायचा थोड्या वेळासाठी, जेणेकरून भांडं हे गरम होईल। आणि आता त्याच्यावर बेस टाकून घेऊ आपण। पूर्णपणे लावून घेतलं हे। चला तर बेस टाकूया त्याच्यावर। आणि गॅस
नॉर्मल बारीक करायचं. 1 ते 2 मिनटे असेच झाकून ठेवू आपण. थोडा वेळ बेस झाकून ठेवूया. अशा तऱ्हेने पिझ्झा दोन्ही साईडने छान भाजलेला आहे आणि आपण आता त्याला छान सजवून घेऊ. प्रथम पहिले सॉस दोन्ही पण लावून घेऊ. हा टमॅटो सॉस पहिले लावते. टमॅटो सॉस, शेजवान सॉस दोन्हीही सॉस लावून घेणार आहे. आणि हा थोडा शेजवान सॉस सगळीकडे छान लावून घ्या एकदम मस्तपैकी, जेणेकरून त्याची टेस्ट खूप छान लागेल. आणि आता भाज्या टाकून घेऊ आपण त्याच्यावर. आता आपण भाज्या लावून घेऊ, त्याला छान सजवू आपण. आता आपल्या भाज्या लावून झालेल्या आहेत. आता आपण त्यावर चीज टाकणार आहोत. चीज भरपूर टाका, ज्याला आवडतं त्याला तर भरपूर टाका चीज. मी 2-3 आणलेले आहेत क्यूब. अशा तऱ्हेने सगळीकडे टाकून घ्या चीज. चीज टाकले की खूप छान दिसेल सजवल्यावर. बंद. आता टाकून झालेले आहे. आपण त्याच्यात थोडंसं बटर पिझ्झावर आणि थोडंसं कडणीही टाकणार आहोत बटर, जेणेकरून त्याला सुगंध खूप छान सुटेल. आणि 5 ते 5 मिनटं जास्तीत जास्त बारीक गॅसवर ठेवू आपण त्याला झाकून ते पण. आणि मग आपला पिझ्झा रेडी. झाकूया आपण जरा वेळ. आपला पिझ्झा अशा तऱ्हेने तयार झालेला आहे. तुम्हाला दाखवते बेस कशा तऱ्हेने खरपूस भाजलेले आहे ते. आणि आपण आता त्याला खाली उतरून घेऊ पोळपाटवर. दोन सुरीने असं उतरवलेलं आहे, कारण तो खूपच गरम आहे. कसा वाटला मग माझा पिझ्झा? चीज तर किती छान आहे बघा. बघा बघा कसा दिसतोय, एकदम गरमागरम. आता आपण त्याच्यावर सॉस, टमॅटो सॉस जसा आवडेल असा सॉस घ्या आणि छान खा. पिझ्झा आपण कट करूया. चला दाखवते कट करून तुम्हाला. पिझ्झा आपला तयार आहे. तुम्हाला दाखवते मी कसा झाला पिझ्झा माझा. बघा किती छान झालेला आहे. यम्मी, 1 नंबर. करून बघा पिझ्झा आणि खाऊनही बघा, किती छान आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.